2005ला 40+ या खेळाचा जन्म झाला असं म्हटलं जातं. 2005ला 40+ खेळाची मुहूर्तमेढ रोवली, मात्र पहिला चेंडू क्रॉस पॅटेड डीप कडे. फिल्डर उभे तिथे, गुड फिल्डिंग. नेरे 40+ स्पर्धेचे प्रणेते आयोजक समीरदादा पाटील, अध्यक्ष 40+ इन ॲक्शन मध्ये आहेत. एका बाजूला सर्व आमची आयोजन कमिटी, एका बाजूला नेरे 40+ चे सर्व खेळाडू. यानंतर पुढच्या दोन्ही संघांना आम्ही सूचना देतो का आपण रेडी राहा. दिनेश मामुगडे, नेक्स्ट बॉल ओ द विकेट न समोर ठेवला, लॉफ करण्याचा अपील, लाऊंड अपील पाहायला मिळाले. बघा आज स्पर्धेची 8वी रात्र आणि आमचा चिअर बॉय प्रचंड खुश केलं. प्रचंड बॉल बॉयची गरज लागेल तेव्हा त्यांनी मदत केली. दिनेश मामुगडे, नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड लाईन स्पॉट होता. लाईन थोडी भरकटली बघा, रिप्ले पाहू शकता आपण. नेरे 40+ एका बाजूला 2 आत करताना मोठा कांदा घरचा संघ. व्हाईट लाईन वरून चेंडू स्विंग झाला आणि विनोद पाटील होते यष्टीरक्षक. आतापर्यंत 2 धाव, डॉट, व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ओ स्विंग केला चेंडू, गॅप मध्ये ढकलला, डीप कव्हरला, पाटला होईल, नो चान्स. महेश पाटील प्रयत्न तिथे जरूर केला मात्र नाही अडू शकले. 12:30 मध्यरात्रीनंतर अध्यक्ष ट्रॉफी घमासान युद्ध. मी मगाशी म्हटलं का 2005ला 40+ क्रिकेट खेळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 40+ क्रिकेट म्हटलं की शिस्त, 40+ क्रिकेट म्हटलं की अनुभव, परिपक्वता, वक्तशीरपणा आणि यंगस्टारसाठी 40+ क्रिकेट म्हटलं का क्रिकेटच्या जुन्या आठवणी. महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटचा उत्तरार्ध, सेकंड इनिंग. दिनेश मामुगडे 3 चेंडू, धावा 7. सुरुवात चांगला आहे. मोठा कांदा बॅटिंग करतो. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. समोर ठेवला, लॉफ केलाय, डीप कडे, फिल्डर आहे तिथे. ओ दुसरा प्रयत्न धीरज कवते होत्या. व्हेरी एक्सपिरियन्स प्लेयर धीरज कवते. दुबई रिटर्न आणि आता ती झेल घेता आली नाही. लक्ष उद्या मॅच कडे. सामन्याचा आनंद घेत असताना आमची संपूर्ण पाहुणे मंडळी. 4 चेंडू, काही अंशी का होईना पॉवर प्ले मध्ये दिनेश मामुगडे थोडे महागडे राहिलेत. मंगेश कावलेत, विलीन, मोठा कांदा 40+ विरुद्ध नेरे 40+ असा सामना. विजयालक्ष्मी मैदान, अध्यक्ष ट्रॉफी. आज या स्पर्धेची 8वी रात्र. 2 रात्री विशेष 40+ साठी दिल्या. रेग्युलर ग्रामीण 6 रात्री खेळवला या स्पर्धेमध्ये. ओ वेगवान चेंडू, कमबॅक हवा होता. बघा जर आपण नेहमी पाहत असतो वेग तुमच्याकडे असेल तर त्याला कंट्रोल असावा आणि तो कंट्रोल स्ट्रेट गेला. म्हटलं जातं गाडीला ब्रेक का असतो का त्याला वेगावर नियंत्रण करावं लागतं. आणि जर गोलंदाजाकडे वेगावर नियंत्रण असेल, संधी जरूर आहे. धीरज कवत्या, ओ गुड कॅच. आता चांगले प्रयत्न केले, कमबॅक हवा होता आणि तो कमबॅक मिळाला, आउट. नेरे 40+ जर आपण पाहतोय डॉक्टर गोपीनाथ पाटील, त्या व्यक्तिमत्वानं कोण विसरणार. 40+ क्रिकेट खेळतात, क्रिकेटचे समीक्षक. आज कामानिमित्तानं दूरवर जरूर असतील मात्र आजही त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. नेरे संघाला शुभेच्छा दिल्यात. डॉक्टर गोपीनाथ पाटील सर्व गुणसंपन्न, श्रीवर्धनला नोकरी निमित्तानं रुजू आहेत मात्र आजही मध्यरात्रीनंतर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मॅच ऑन. ओव्हर नंबर 2. ओव्हर नंबर 2 विशाल पाटील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, डीप स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफ. नेक्स्ट बॉल. हो गुड लेन स्पॉटवरचा चेंडू बघा, ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. घरच्या मैदानावर नेरे संघ खेळतो आणि कदाचित तो विचार केला असेल का प्रतिस्पर्धी संघाला थांबून ठेवू आणि त्याच अनुषंगानं
हो पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. ओ गुड फिल्डिंग समीर पाटील. समीर दादांना आपण पाहिलं स्पर्धेचे आयोजक इनसाइड अंतर्वर्तुळामध्ये फिल्डिंग होत असताना नेरे 40+. यस कमलाकर दादा पाटील आपलं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. तळोजे नाईट स्पर्धा, छत्रपती ट्रॉफी आणि त्याचे दमदार आयोजक समाजसेवक या दादा आपण VIP डाईसवर आसन ग्रस्त करा. कदाचित आज त्यांचा संघ सुद्धा खेळणार आहे. ओव्हर नंबर 2 धावा धाफलकावरती टोटल पाहतोय 10 धावा. ओव्हर नंबर 2 विलीन आणि योगेश. विशाल पाटील नेक्स्ट बॉल. 2 चेंडू आतापर्यंत फेकले. दिनेश बामुगडे यांचं षटक होतं. तब्बल 9 धावेचं 1 विकेट. विकेट हवी होती. मंगेश बाद झाला. योगेश कावळे आलाय क्रमांक 3 वर बॅटिंग करताना मोठा कांदा 40+. हो गॅप शॉट कंप्लीट. तिथे टेक्निक वापरली. महेश पाटील आहेत. प्रयत्न नक्की होईल. गुड फिल्डिंग. सिंगल डबल सुद्धा धावा होतात ह्या क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलं आणि तो योगदान देत असताना आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ समाप्त. विशू कोळी आमचे नामांकित पंच, त्यांना माहिती शनिवार उपास असतो तर मध्यरात्री नंतर जेऊ त्यांना सुद्धा आपण पाहिलं. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा दाफलकावरती बॅटिंग करताना टीम नेरे 40+ विरुद्ध मोठा खांदा 40+. नेक्स्ट बॉल. गुड बॉलिंग. बघा रिलीज ऑफ डिलिव्हरी किती तीव्रता होती, किती प्रचंड वेग होता आणि त्यानंतर आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं स्ट्रेट चेंडू गेला आणि काहीसा टर्न होता. गुड बॉलिंग. चकावून भंबीरी करणारा हा बॉल होता. गोलंदाज विशाल. गॅप शॉट डीप कडे फिल्डर आहेत. थोडा वेट केला. महेश पाटील तिथे निघाले 2 धावेसाठी. बॅकअप रेडी. गुड रनिंग. 2 धावा नक्कीच मिळतील. उत्तम शेट बोईर पेंदरच्या मॅचचा आनंद घेताना त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत. आतापर्यंत 2 चेंडू धावा दाफलका आपण पाहतो 2 षटकानंतर 2 चेंडू आपण पाहिले ज्यामध्ये 2 धावा आल्या आणि त्यानंतर आपण तब्बल डॉट बॉल पाहिले 3. विशाल पाटील यांचे षटक 2 षटकानंतर धावा 14. बॅटिंग करताना मोठा कांदा 40+. चला नेरे संघ टीम मीटिंगची परवानगी नाही. इनिंग ब्रेक मधील टॉस पुढच्या दोन्ही संघांना आपण सूचना देऊया. टॉस आपण करणार आहोत. 40+ क्रिकेट अनुभवाचा खेळाचा अनुभव तुम्हाला मिळेल. मंडळी असं म्हटलं जातं का काही स्वप्न वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात आणि क्रिकेटवरचं खरं प्रेम कोणी जपलंय तर उत्तर एकच येईल 40+ न. हॅलो चला दोन्ही टीमचे कॅप्टन या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. वाकडी टीमचे कॅप्टन आणि सुकापूर टीमचे कॅप्टन. ओव्हर नंबर 3 ऑन दी राईस लॉफ केला डीप कडे. नो चान्स. शॉट लाईक दॅट. आला हा तडाखा षटकार. महेश पाटील यांचं हे षटक होतं आणि पहिल्या चेंडूवर हाफ ट्रॅकर लॉफ फटका बनवला. गुड हिटिंग. गुड हिटिंग. बघा लॉंग हिट. विलीन तिथे आक्रमकतेसाठी ते ओळखले जातात. षटक क्रमांक 3 कमबॅक होणं टीम नेरेला माहिती गरजेचं होतं. मात्र इथून हा षटकार नवी ऊर्जा देणार आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा दाफलकर 20. बॅटिंग करताना मोठा कांदा 40+. नेक्स्ट बॉल. महेश सज्ज होतील. समोर सेट झालेत विलीन. 3 चेंडू मध्ये 7 वर खेळताना ऑन दी राईस. आणखीन एक दे धक्का आणि घे छक्का. महेश पाटील वर केला आक्रमण. पलटवार. बॅक टू 6. कमालीची बॅटिंग. दुलाई पिठाई बॅक टू बॅक फटके बनवलं. स्ट्रोक बनवला. नजर होती. कॅपिटलाइज केलं मनगटी ताकदीच्या सायनं. काय कमालीची बॅटिंग आहे. वातावरण थैमान दाखवलं फलंदाजानं. आक्रमक फलंदाज मैदानावर काय काय करू शकतो आणि त्या चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक. स्कोर मूव्ज ऑन. टोटल रन 26 झाल्या. थर्ड ओव्हर. मोठा कांडा 40+. नेरे 40+. नेरेला हवाय कमबॅक मात्र विलीनला रोखावं लागेल. विलीन झाला आक्रमक. महेश पाटील. नेक्स्ट बॉल. धावा 26. आणखीन एक धमाका. आलाय 3रा षटकार. चला बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. गुड बॅटिंग. गुड बॅटिंग.
3 चेंडूवर 3 षटकार आले. धावा धावफलकावरती जलद गतीनं सुसाट वेगानं पोहोचल्यात आणि धावा धावफलकावरती 5 मध्ये 19. विलिन दुंद्रेकर ऑन फायर, तो थांबण्याचं नाव घेत नाही. कमालीची बॅटिंग. स्ट्राईक रेट 380, 5 मध्ये 9. विलिन धावा झाल्या धावफलकावरती टोटल 32. कमबॅक हवाय, दडपण, दबाव वाढला. बटन ऑफ विनिंग ज्याला म्हटलं जातं तो दबाव असतो जेव्हा प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध तुम्हाला 2 हात करावे लागतात. 3 चेंडूवर 3 षटकार. काय बॅटिंग या मैदानावर. 5 चेंडूमध्ये 19. महेश पाटील. व्हाईट बॉल. विलीन पुन्हा एकदा सज्ज होईल. धावसंख्या 33. तोच प्रयत्न. महेशला माहिती इथून कमबॅक करावं लागेल. जरी 3 चेंडूवर षटकार आले, क्रिकेटमध्ये हे चांगलं प्रूव्ह असेल. मागे काय घडलं ते तुम्हाला विसरावं लागतं. आता हा चेंडू स्विंग होता आणि काहीशी उंची कमी होती. आता बीट केलं फलंदाजाला. महेश पाटील. षटकार षटकार षटकार. व्हाईट बॉल डॉट. धावा धावफलकावरती 33. शेवटचे चेंडू शिल्लक 2. धावा धावफलकावरती टोटल 33. 4 षटकांचा सामना आहे. येस, दक्ष बामुगडे आलेत पिसारवेवरून. संदेश शेळके यांना आम्ही पाहतो. तर डॉट बॉल. गुड कमबॅक, गुड कमबॅक. कमबॅक हवा होता. विलीन 7 मध्ये 19. धावा झाल्या 33. 1 विकेट. पुन्हा एकदा सज्ज होईल महेश पाटील. नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉलिंग. कोलाट टाकला. थोडी लाईन भरकटली. दबाव आहे महेशवर. मात्र कुठे का होईना चांगल्या धावा बनल्यात. 9 आल्या फर्स्ट ओव्हर. दिनेश बामुगडे 5 दिल्या. विशालनं हे षटक थोडं मागणं राहिलं. मात्र या षटकामध्ये 20 आल्या. कमबॅक. आणि आपण नेहमी पाहिलं का वर्ल्ड कप असू द्या, IPL असू द्या, T20 असू द्या, एक षटक मॅच मध्ये खूप काही करू शकतो. गुड बॉलिंग महेश. सुरुवातीच्या 3 चेंडूवर मार खाल्ला. नंतर त्यानंतर जी वापसी कमालीची राहिली. 40+ क्रिकेट पाहताना एक गोष्ट नेहमी निदर्शनात येते. मानवी नाती जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला जातो आणि म्हणूनच की काय इथे एकमेकांचा आपलेपणा आपोआप वाढत जातो. क्रिकेटवरचं खरं प्रेम कोणी जपले तर उत्तर एकच येईल. 40+ न डिंपल असताना झालेलं प्रेम हे रिंकल येईपर्यंत ठेवलंय. हे प्रेम असतं 40+ आणि संपूर्ण 40+ आमची मंडळी. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे कॅप्टन इथं असणं गरजेचं आहे. सुकापूर टीमचे कॅप्टन आणि वाकडी टीमचे कॅप्टन या लगेचच. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 34. कमबॅक हवाय. टीम नेरेला 34. विकेटची गरज आहे. मात्र एका बाजूला विलीने पहिला चेंडू डीप कडे खेळल्यात. फिल्डर आहे तिथे सिंगल. प्रयत्न होईल. निघालेत. ओ गुड फिल्डिंग, गुड थ्रो. विनोद पाटील आले यष्टिरक्षक. अविनाश पाटील आले स्लॉग ओव्हरचे षटक. डीप कडे फिल्डर उभेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. बघा 12:42. मध्यरात्रीनंतर सुद्धा 40+ ची मंडळी मॅचचा आनंद घेत असताना षटक क्रमांक 4. धावा झाल्या 35. मोठा कांदा 40+. नेरी 40+. अशी विद्यमान लढत. ओ ड्राईव्ह छान केल्या. गॅप शॉट डीप कडे नाही अडू शकले. सुसाट वेगानं हा चौकार. अविनाश पाटील. ऑफ स्टंपचा चेंडू. गॅप शोधली आणि हा पलटवार. धावसंख्या टोटल 39. 39. चेंडू शिल्लक 4. पुढचा चेंडू. क्लीन बोल्ड असते यष्ट्या. अविनाश पाटील सेलिब्रेशन. विकेट मिळाली. सामना 4 षटकांचे. बघा यानंतर आणखीन एक फ्रेश मॅच असेल. आज फायनलची रात्री सांगू शकतो आम्ही का अध्यक्ष ट्रॉफी 40+
च्या 2 रात्री आणि रेग्युलर आपण पाहतोय 6 ग्रामीणच्या रात्री याच मैदानावर पाहिला. या मैदानावर अनेक रणसंग्राम पाहिले. अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून आज 40+ ची शेवटची रात्र. धावसंख्या आपण जरूर पाहतोय 39. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. लक्ष द्या पुन्हा. हो, धावेसाठी संघर्ष तिथे जरूर आपण पाहिला. पंचांचा इशारा आलाय. 22. नेक्स्ट बॉल. आक्रमण जरूर केलंय. फिल्डर तिथे रेडी आहेत आणि नक्कीच धावा मिळतील 2. तर टोटल रन्स पाहू शकतो 42 रन्स ऑन बोर्ड. 2 गडी बाद. बॅटिंग करताना टीम मोताकांदा 40+. लास्ट बॉल योगेश कावळेला पाहते. 6 चेंडूमध्ये 7 तो खेळला. हरीश भगत यांना पाहिलं. हरीशची एकंदरीत खेळी आपण पाहिली. त्या आतापर्यंत एकच चेंडूचा सामना केला. स्ट्रेट चेंडू होता, काही करू शकले नाही. गुड कमबॅक अविनाश पाटील. हे षटक सुद्धा संघासाठी खूप काही करून दिलं. एक षटकामध्ये आलेल्या महागड्या धावा महेश पाटीलचं ते षटक होतं. दिनेश बांबुडेंच्या षटकामध्ये 9 5 धावा दिल्या. विशाल पाटीलला महेशनं दिल्या 20 आणि अविनाश पाटील गुड बॉलिंग. चला कॅप्टन या टीम सुकापूर आणि चला वाकडी 40+. चंद्रकांत पोपेटा साहेब तर आहेच. नामदेव जमदाडे साहेब सुद्धा होते. शशिकांत कुठले साहेब चला टॉस करा. आहेत का तुमचे कॅप्टन? मी शेख सरांना विनंती करेन आमचे पोलीस कर्मचारी पाहुणे आपल्या पवित्र शुभ हस्ते. आज सय्यद सर सुद्धा उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. अध्यक्ष ट्रॉफी आज सॅटर्डे नाईट आपण सर्वजण एन्जॉय करतो ही स्पर्धा. माऊली प्रसाद इव्हेंट 43चा टप्पा ओलांडायचे. रिक्वायर 100 पाहिला. 10-75 टॉस इथे होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस 2 टीम दरम्यान करणार आहोत. सुकापूर आणि एका बाजूनं वाकडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस जिंकलाय तो सुकापूर संघानं. निर्णय नक्कीच फक्त कल्पा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमसाठी आम्ही ऑल द बेस्ट देऊ. सुकापूर टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मॅचमध्ये आपण जर विचार केला नेरे विपक्ष सामना चालू आहे तो मोठा खांदा या 2 टीम दरम्यान. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांमध्ये नक्कीच मोठा खांदा संघाने टोटल धावा ठोकल्यात ते 43 धावा. 42 ठोकल्यात आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं ते नेरे या संघासमोर. या धावा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील हे दुसऱ्या सत्रामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. आपण जाऊया पुन्हा एकदा नक्कीच आमचे सागरदादा मांडवकर यांच्याकडं. चला मॅचकडे वळतो. 43 करायचे. नेरे 40+ आणि मोठा खांदा 40+ यांच्यामध्ये रंगणारी लढत. सामन्याचा आनंद घेत असताना 40+ ची सर्व पाहुणे मंडळी. मॅच ऑन आहे मध्यरात्रीनंतर. अध्यक्ष ट्रॉफी बघा आज 40+ ची अंतिम रात्र. तमाम क्रिकेट रसिक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया.
40+ क्रिकेट आणि आज आपण पाहतो 40+ क्रिकेटची सुद्धा मोठी उलाढाल होते. अनेक ठिकाणी 40+ क्रिकेट आपण पाहत असतो आणि नेहमी असं म्हटलं जातं उम्र की कुछ कहती नाही आणि वयाची कोणती मर्यादा नसते. 40+ म्हणजे एक्सायटमेंट रिलॅक्सेशन मधली अवस्था आणि 40+ म्हणजे कालखंड. 30 वर्षावाल्याला जोश नाही आणि 50 वर्ष स्थिरता इज द बॅलन्स बिटवीन एक्सायटमेंट अँड रिलॅक्सेशन. आणि तोच आपण 40+ क्रिकेट पाहतोय अनुभवतोय. माऊली प्रसाद यूट्यूब लाईव्ह वाहिनी आणि यूट्यूब लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. माऊली प्रसाद आपल्याला या अध्यक्ष ट्रॉफीचा आनंद पाहायला मिळतो. संपूर्ण आमची पाहुणे मंडळी विशू कोळी सर आहेत नामांकित पंच आणि त्यांनी सांगितलं का 194 देशामध्ये लाईव्ह पाहिलं जातं. मात्र सध्या 2 देश पाहत नसतील त्यांनी सांगितलं कारण त्या 2 देशांमध्ये युद्ध चालू आहे आणि ते सुद्धा एक संकट आहे. जागतिक महामारीचं संकट. आणि बघा विशू कोळी सरांना किती अभ्यास आहे. त्यांनी सांगितलं का फक्त 2 देश आता थोडे युद्धामध्ये भिजित. परमेश्वर करो ते लवकर समाप्त हो. अनेक हॉटेल व्यावसायिक आणि अनेक खवयांचे भरपूर हाल होत चाललेत. चला मॅच ऑन. 43 टार्गेट विनोद पाटील आणि धीरज कवते. सलामीची जोडी नेरे 40+. 40 वर्षावरील सर्व मंडळी. लक्ष द्या पुन्हा एकदा मॅचकडे. 40+चा क्रिकेट आपण पाहतोय. उत्तरार्ध. चला मॅच स्पीडअप करा. 12:50 झालेत. 12:50 डॉक्टर गोपीनाथ पाटील श्रीवर्धन वरून या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर आघाडीची जोडी सरकली विनोद पाटील आणि धीरज गवते. अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा हरीश भगत नेरे 40+, मोठा खांदा 40+ यांच्यामध्ये होणारा सामना. टार्गेट आहे 43. ऑफिशियलचा कॉल आलाय का मॅच ऑन करा. 43चा टप्पा ओलांडायचा. पूर्वार्धाची सामन्याची पार्श्वभूमी पाहिली. दिनेश मामुगडे 9 धावेचं षटक, 5 धावेचं षटक होतं आपण पाहिलं. विशाल महेश पाटील यांच्या षटकामध्ये 20 आल्या. 8 धावा दिला अविनाश पाटील यांनी आणि आता या धावसंख्येचा पाठलाग करायचे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोह आवरता आला नाही आणि पकडला चेल. अति घाई संकटात नाही. क्रिकेट खेळामध्ये तुमच्याकडे ती समय सूचकता असावे लागतं. 40 वर्षापूर्वी आणि आता पहिल्या चेंडूवर ही विकेट मिळाली. धावफलकावर आपण पाहू शकतो एकूण धावसंख्या आतापर्यंत विकेट मिळाली. 43 टार्गेट. महेश पाटील आलेत क्रमांक 2 वर. 3 वर आलेत आपण पाहतोय खेळण्यासाठी. ज्या महेश पाटीलच्या षटकामध्ये 20 आल्या आणि आता त्याची परतफेड तर करावी लागणार आहे. सामना सुद्धा जिंकून द्यायचे त्या इराद्याने मैदानामध्ये दोन्ही फलंदाज. हरीशला विकेट मिळाली. महत्त्वाचे फलंदाज विनोद पाटील यांना बाद केलं क्रमांक 3 वर महेश पाटील. टार्गेट आहे 43. मॅच ऑन आहे. सज्ज होतील हरीश भगत. ओ द विकेट न. हा चेंडू लाईन ओळखली जाऊन दिलं. धीरज गवतेने नकार दिला. काही गरज नाही. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. कंपॅरिझन आपण पुन्हा करूया. हा चेंडू ऑफ स्टंप लाईनच्या बराचसा बाहेर. मायस्टिक लाईनच्या बाहेर लाईन भरकटली. हरीश भगत मोठा कांदा 40+. पुन्हा एकदा सज्ज होतील. महेश पाटील गॅप मध्ये ढकलला. डीप खड्या. ओ एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप रेडियम. गुड रनिंग.
धावसंख्या आपण पाहू शकतो 2 पुढे सरकेल. धावसंख्या 3. जेव्हा बॅटिंग केली टीम मोठा कांदा 40+ पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या आणि आता नेरे 40+3. हरेश भगत वन्स अगेन समोर महेश पाटील. सुरुवात केली 2 धावेनं. सामना जिंकण्याच्या उद्देशानं मैदानामध्ये उतरलेत. पुन्हा एकदा सज्ज होतील हरेश भगत. मॅच नंबर 6 आजची प्युअर नाईट. ऑल ऑफ केलं. पुन्हा एकदा गॅप शॉट डीप कडून सनसनीत चौकार. मिळतील धावा 4. पायथ्यावरून सुटली जोडी पब्लिक बघा या दोऱ्यावर. आमचा सरपंच पहिला शर्यत जिंकून आला अड्ड्यावर. आमचा सरपंच पहिला शर्यत जिंकून आला अड्ड्यावर. आमचा सरपंच. आक्रमणाला सुरुवात. महेश पाटील 2 चेंडूमध्ये वैयक्तिक 6 धावा 7. 3 चेंडूचा खेळ समाप्त. हरेश भगत थोडेसे महागडे. बॅटिंग करताना नेरे 40+. पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेट ना महेश पाटील यांच्यासाठी. लाईन ओळखली. लॉफ केलं डीप कडे. आता आहेत फिल्डर आणि हा चेल सोडणार नाही. विनोद पाटील यांच्याकडून घाई झाली आणि आता पुन्हा महेश पाटील. एक फटका आल्यानंतर सिंगल डबल धावा क्रिकेटमध्ये का महत्त्वाच्या असतात. ईच अँड एव्हरी सिंगल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्रिकेट. मात्र सिंगल डबलला विसरल्यानंतर काही सामने गमावताना आपण अनेक संघांना पाहिलेत. मॅच ऑन आहे. 7 वर 2 गडी बाद. 43 टार्गेट. क्रिकेट खेळाचं हेच नाव आहे. कधी फलंदाच्या बाजूनं कधी गोलंदाच्या बाजूनं. क्रिकेटमध्ये अशा अनेक आपण उलटफेर होताना पाहिलेत आणि फास्ट क्रिकेटमध्ये आज कोणती धावसंख्या सुरक्षित नाही आहे. नेहमी फलंदाजा ओळखला जाणारं क्रिकेट. कधी कधी गोलंदाजाने सुद्धा दादागिरी दाखवल्या. मात्र आज क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट सुरक्षित नाही आहे. क्रमांक 4 वर बॅटिंग करताना दिनेश पामुगडे. धावा झाल्या 7. विकेट गेल्या 2. कंपॅरिझन 9 धावा होत्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर जेव्हा बॅटिंग केली मोठा कांदा 40+ आणि आता नेरे 40+. मॅच ऑन आहे. अध्यक्ष ट्रॉफी फर्स्ट ओव्हर. धावा झाल्या 7. 2 विकेट. ओ छान ड्राईव्ह केला बघा. ही समय सूचकता तुमच्याकडे असावी. एक षटक अनामारी करायची. एक षटकमध्ये दादागिरी दाखवायची. 30 दादागिरी दाखवलं. महेशच्या षटकामध्ये 20 आल्या. दिनेश मामुगडेने जे तंत्र उगत केलं कोणती धाडस सुटवलं नाही. सिंगलला सन्मान दिला आणि तो डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवत असताना धावसंख्या टोटल 8. 2 विकेट. 5 चेंडूचा खेळ होईल समाप्त. हरेश भगत पुन्हा एकदा सज्ज होईल. धीरज कवते स्ट्राईक रेंजला. अपेक्षा त्यांच्याकडून चांगला खेळ व्हावा. ओ शरीरभेदी गोलंदाजी नकार दिला. गुड बॉलिंग. गुड कमबॅक. हरेश भगत चौकारानंतर जो कमबॅक केला गोलंदाजी आवडले असेल तर कौतुकानं पॉवर प्लेमध्ये थांबवला अक्षरशः बॅटिंग लाईनअपला. टार्गेट 43. 8. 2 विकेट. विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. आता चेंडू शिल्लक आहेत 18. धावा झालेत 8. 43 टार्गेट. 18 मध्ये 35. 18 चेंडू आणि 35 धावा. मॅच ऑन आहे. चला वेळ नका घेऊ. 12:57 मध्यरात्री नंतर सुद्धा काही क्रिकेट प्रेमी नेक्स्ट मॅच सुकापूर आणि वाकडी आपण रेडी ना. अजूनही महत्त्वाच्या मॅचेस बाकी आहेत. 12 वाजून 57 मिनिटं. 18 बॉल 35 ची गरज. नेरे 40+, मोठा कांदा 40+, यांच्यामध्ये होणार घमासान युद्ध. काय येऊ शकतो मैदानावर. स्वतःचे छंद पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन केव्हाच नसतं आणि आज 40+ यासाठी ओळखला जातो. काही स्वप्न वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात आणि आज ही 40+ ची सर्व मंडळी क्रिकेट खेळाचा आनंद घेत असताना नेरे 40+, मोठा कांदा 40+, 18 मध्ये करायचे 35. 35. मॅच ऑन आहे. एक षटकामध्ये जर पिटाई झाली तर मॅच बनेल आणि तोच पलटवार होणार का. लक्ष द्या मॅचकडे पुनश्च एकदा. अध्यक्ष ट्रॉफी स्ट्राईक रेंजला दिनेश पामुगडे. अपेक्षा त्यांच्याकडून आहे मैदानावर एखादं षटक कमबॅक करून देईल मोठा कांदा 40+ ला. पहिला चेंडू सावध फटका डीप कडे. सिंगल जरूर मिळेल. निकाले धाडस दाखवलं. धोका होईल का नाही. गुड रनिंग. गुड रनिंग. धीरज कवते आणि दिनेश मामुगडे.
लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅचकडे 2 धावेने धावफलक पुढे सरकले. टोटल धावा झाल्या धावफलकावरती पाहू शकतो आपण 10 धावा. टार्गेट 43, नेरे 40+ आणि मोठा कांदा 40+. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅचकडे. विलीने ज्या विलीनने धावा ठोकल्या होत्या 10 चेंडूमध्ये 23, आकर्षक खेळ केला. मोठा कांदा 40+ साठी तेच विलीन षटक हाताळत असताना नेक्स्ट बॉल स्लोअर वन ऑफ स्टंपला ठेवला. चकवलंय. थोडीशी विचार द्विधा मनस्थिती निर्माण करणारी गोलंदाजी. जाणीवपूर्वक फटके खेळावे लागतील. कधी कधी क्रिकेटमध्ये त्या तंत्रशुद्ध फटक्यांची गरज असते आणि क्रिकेटमध्ये तो टेम्परामेंट तुम्हाला दाखवावा लागतो. क्रिकेट इज अ चान्स, विनिंग डॉमिनेशन्स आणि क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. विलीन 2 चेंडू आपण पाहतो आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा. डॉट. नेक्स्ट बॉल विलीन पुन्हा सज्ज होईल. कोला चेंडू ड्राईव्ह केला. सावध फटका डीप कडे गॅप शॉट आहे. निघाले 2 धावेसाठी. गुड फिल्डिंग. धावा मिळतील 2. धावफलक पुढे सरकले. 15 मध्ये समीकरण अजूनही बनेल. 43चा पाठलाग करायचे. एकूण धावा झाल्या टोटल 12 रन्स. 2 षटकानंतर कंपॅरिझन केली तर धावा होत्या 14 जेव्हा बॅटिंग केली मोठा कांदा 40+ न. लक्ष उद्या मॅचकडे. 15 बॉल 31. एक मोठा फटका थोडा दबाव कमी करेल. आक्रमण केलं. स्टेट इट. लॉंग ऑनचा फिल्डर आहे तिथे कोणती चूक होणार नाही. जर हा दबाव कमी करायचा असेल तर एक फटका खेळावा लागेल. मात्र ज्या अनुषंगानं गोलंदाजी होते मोठा कांदा 40+ आणि हेच त्यांना करायचे. सिंगल डबलवर जर नेरेट टीमला रोखलं तर मॅच मध्ये शिरकाव होईल. 14 बॉल 30. थरार क्रिकेटचा अध्यक्ष ट्रॉफी. नेरे 40+, मोठा कांदा 40+. 14 बॉल 30. धावा झाल्या 13. 2 विकेट. सेकंड ओव्हर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. क्रॉस बॅटेड दूरवरून येईल. निघाले. सिंगल डबल घेणं सोडायचं नाही. गुड क्रिकेट. पुन्हा धावांची भूक. धावांची भूक असावी. धावांचा हंगरनेस असावा आणि तेच दाखवत असताना दिनेश पामुगडे आणि धीरज गौतम. मॅच दोघांनाही समान संधी. धावा झाल्या 15. 2 विकेट. नेरे 40+, मोठा कांदा 40+. आता 13 मध्ये करायचे 48. सॉरी 13 मध्ये आता 28. 43चं लक्ष. हो क्रॉस बॅटेड. टप्पा पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला. कनेक्शन होत नाही. सामना थोडा कठीण. 12 मध्ये 28. काही होऊ शकेल. धावा झाल्या 15. 2 विकेट. टार्गेट 43. 43 कंपल्सरी चेस. स्पर्धेचा नियम. अध्यक्ष ट्रॉफी. मॅच ऑन. नेरे 40+ आणि मोठा कांदा 40+. 12 बॉल 28. साईडला पडतंय बघा आमची बैल जोडी. सरपंच आणि स्वामी बैल मारून आलीत गाडी. सरपंच आणि स्वामी बैल मारून आलीत गाडी. दोन्ही साईडला पडतंय बघा आमची बैल जोडी. सरपंच आणि स्वामी बैल मारून आलीत गाडी. सरपंच आणि स्वामी बैल मारून आलीत गाडी. 70-11 लकी नंबर हैरा आमच्या गाडीवर. 70-11 लकी नंबर हैरा आमच्या गाडीवर. थँक्यू डीजे. मॅच ऑन. 12 चेंडू आणि 28 धावेची गरज. दिनेश पामुगडे ऑन स्ट्राईक. धीरज गवते नॉन स्ट्राईक. गोलंदाज आले. षटक क्रमांक 3. संदीप. 12-28. 20 धावेचं षटक होतं. 12 मध्ये 28. अगदी पूर्वार्ध सुद्धा असाच होता. 12-28 केल्या शेवटच्या 2 षटकामध्ये मोठा कांदा 40+ न. पहिला चेंडू फायदा उठवता आला नाही. ओहो सिंगल. निघालेत वेगानं जलद गतीनं. विकेटची गरज. थ्रो खराब. निघाले 3 धावेसाठी. प्रयत्न होईल. ओ डायरेक्ट थ्रो. अपील झाले आणि पंचांनी रेफर केले. काय थ्रो केला बघा. गुड थ्रो. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. चला फिल्डिंग सेट ठेवा. फिल्डिंग सेट ठेवा. मॅच ऑन आहे. काय येऊ शकतो या मॅच मध्ये. एक्झॅक्टली जो थ्रो केला ना. गुड थ्रो. गुड थ्रो. बघा आपण ट्रान्सपरन्सी पाहतो. विशू कोळी सर जॉईंड आहेत. माऊली प्रसाद आणि तिथे चित्र आपण पाहूया. 2 धावा ते इझिली पूर्ण झाल्या. 3री धाव
घेण्याच्या तयारीमध्ये होते आणि ते आपण चेक करतोय. टेक्निकल टीम अगदी ॲक्युरेट थ्रो आला. यस, डेफिनेटली डिसिजन पेंडिंग. ऑफिशियल्स आपल्या कनेक्ट होतील आणि निर्णय आमच्यापर्यंत येईल. लक्ष द्या मॅचकडे. व्हेरी क्लोज डिसिजन, व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. आता मायक्रो लेवलला आम्ही चेक करतो. माऊली प्रसाद लाईव्ह. चला आता वेगळ्या अँगलनं चेक करतो. काय डाऊट्स आहेत? यस, रनआउट. विकेट, विकेट नंबर 3 टीम नेरे. पाटील नेरे गावाचा बिनजोड छकडेवाला. सूरज पाटील नेरे गावाचा बिनजोड छकडेवाला. आई गावदेवी प्रसन्न श्री सूरज पाटील नाव हाय बिनजोडला. सूरज पाटील नेरे गावाचा बिनजोड छकडेवाला. बाहुबली ड्रायव्हर. लक्ष द्या मॅचकडे. 43चा टार्गेट आहे. नेरे 40+, मोठा कांदा 40+. संदीप म्हात्रे. ओव्हर नंबर 3. धावा झाल्या 17. नवीन फलंदाज विशाल पाटील आणि धीरज कवत्या. मॅच ऑन आहे. 11 बॉल 26. स्लोवर वन लॉफ केला डीप कडे. मधून जाईल हा चेंडू. चौकार जरूर येईल. दबाव अजूनही असेल टीम नेरेवर. थांबावं लागेल. मात्र ही विकेटची सुद्धा गरज आहे एका बाजूला. मॅच रंगेल. थरार क्रिकेटचा. नेरे 40+, धाकटा कांदा 40+. स्लो चेंडू, सॉरी मोठा कांदा मध्ये स्लो चेंडू होता आणि त्यावर वार जो केला ना डीप कडे, नो चान्स. मॅच अजूनही रंगते. मोठा कांदा 40+. ग्रामीणचे आपण पाहतो 40+. ग्रामीण रेग्युलर लॉट्स नंतर 2 40+च्या रात्री. 10 बॉल 22. 10 मध्ये करायचे 22. धावा झाल्या 21. टार्गेट 43. लाईन ओळखली. क्रॉस बॅटेड ऑन साइडला. डीप कड्यात फिल्डर सिंगल. विशाल यांनी कॉल दिला. निघाले 2 धावा घेणं सोडत नाही. थ्रो झालाय जरूर तिथे. प्रयत्न बघा. गुड रनिंग. नजरेसमोरून धावा कशा चोरता येतात. एकदा टाळ्या उद्या. गुड रनिंग. चपलाई. स्टँडर्ड क्रिकेट अजूनही आपण पाहतोय. सामना गेला नाही. दोघांनाही समान समान संधी. अगदी मध्यरात्री नंतर सुद्धा आमचे पोलीस कर्मचारी बघा क्रिकेटचं वेळ आहे आणि ते क्रिकेटचं वेळ त्यांना अध्यक्ष ट्रॉफीमध्ये घेऊन आले आणि तब्बल आमचे साहेब 1 तास या स्पर्धेचा अनेक जबाबदाऱ्या असतात आणि तिथे सुद्धा क्रिकेटचा जो आनंद असतो ना, जर तुमच्या नसानसामध्ये क्रिकेट असेल तर ते तुम्हाला इतपत घेऊन येईल. आणि मी सय्यद सर आणि नजीम सर आपला धन्यवाद देईन. एवढा वेळ आमचे स्पॉन्सर पाहुणे सुद्धा बसत नाही आहे. शशिकांत कुटले साहेबांना माहिती आहे स्पॉन्सर पण एवढा वेळ बसत नाही आणि आमचे उद्घाटक पाहुणे सुद्धा एवढा वेळ बसत नाही. एवढा वेळ आपण आनंद घेता. यस, वाईट बॉल. दबाव वाढलाय. लक्ष विद्या. क्रिकेटची हाऊस आणि क्रिकेट यासाठी ओळखला जातो. नसा नसामध्ये क्रिकेट, श्वासामध्ये क्रिकेट. मॅच रंगते युद्ध मैदानावर. आपण पाहतोय मोठा कांदा 40+. 9-18. स्लोवर वन लॉफ करण्याचा प्रयत्न. अपील झाली. यस टेकन. आउट. 8 मध्ये आता 18. 8 चेंडू 18 धावा. काय येऊ शकतो. थरार क्रिकेटचा विकेट इझिली गॉन. आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झालाय. आता 8 बॉल 18. ऑपरेटर डीजे समाधान. रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी. कोट्यावधीची उलाढाल क्रिकेटच्या माध्यमातून होत असते. मग ग्रामीण क्रिकेट, 40+ क्रिकेट, डे नाईट क्रिकेट, अनेक फॉर्मॅट मध्ये क्रिकेट खेळवला जातो. संतोषजी पांचाळ 40+चं व्यक्तिमत्व यांचं आगमन बघा. आता मैदानावर गेलेत समीरदादा पाटील, स्पर्धेचे आयोजक, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष, भूमी इंडिया डेव्हलपर्स. नेरे गावाची अस्मिता आता पणाला लावताना. 8 बॉल 18. नॉन स्ट्रायकरला धीरज गवते. प्रयत्न तोच होईल. गोलंदाज मात्र कंबर कसतोय. स्लोवर वन. ओहो, कंप्लीट टेक्निक.
काय फटका खेळलाय. आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या. समीर दादा पाटील थोडा दबाव कमी करणारा होता फटका. का आपण पाहतोय मोठा खांदा 40+. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लाईन ओळखली. हो डॉट बॉल. डॉट बॉल हवा होता आणि तो डॉट बॉल. दबाव वाढेल टीम नेरेवर. मॅच अजूनही गेली नाही. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. चेंडू आतमध्ये आला. स्विंग होता. देवाबाई पाटील यांचा मी मनापासून धन्यवाद देतोय. आज वेळात वेळ काढून आले. 6 चेंडू आणि 14 धावा. मॅच अजूनही रंगते मैदानावर. माऊली प्रसाद इव्हेंट मोठा कांदा 40+ कमबॅक करून दिलं. विलीनचं षटक होतं तिथे दबाव कमी झाला. 7 धावेचं. हरेशचं षटक होतं 8 धावा. त्यानंतर संदीप यांचं षटक होतं 14 धावेचं. संपूर्ण आमची मॅनेजमेंट. मॅच अजूनही रंगते. 1:09. चला स्पीडअप करा. नेरे 40+. धीरज कवतेकडून अपेक्षा आहे समीर पाटील समीर दादा यांच्याकडून. मैदानामध्ये काय होऊ शकतो. 20 धावा होतात. 22 होताना पाहिलेत. 25 6 चेंडूमध्ये 23 धावा चेस होताना आम्ही पाहिलेत. 25 26 ग्रामीण क्रिकेटमध्ये या लढती होताना पाहिलेत. मात्र जर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला तर कमबॅक होईल. जाळ रचले मोठा कांदा 40+ न सामना सोडण्यास तो सुद्धा तयार नाही. अतिशय गुणवत्तेची लढाई. संघर्ष पराकोटीचा. धीरज कवतियात मोठ्या हिमतीचा हा सुद्धा खेळाडू ग्रामीण नेरे गावासाठी खेळणार. मात्र आता 40+ साठी स्पर्धेचा दर्जा जेव्हा वेगळा असतो तेव्हा तुम्हाला स्टँडर्ड ऑफ क्रिकेट हे दाखवावं लागतं. कम्प्लीट टॅलेंट टेक्निक दाखवावं लागतं आणि ती फार मोठी कामगिरी तुम्हाला करावी लागते. आता गावासाठी खेळताना मोठा कांदा 40+ गोलंदाज झालाय. 4थं षटक घेऊन. चला ऑफिशियल्स मॅच ऑन करा. खेळाडू भरपूर वेळ घेतात. आपल्याला अजूनही 8 मॅचेस कव्हर करायचे. जर लवकर कव्हर नाही केल्या तर कदाचित सूर्य देवतेचं आपल्याला सकाळी दर्शन घ्यावं लागेल. चला लक्ष द्या मॅचकडे. इंटरेस्टिंग मॅच. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. हो गुड फिल्डिंग. चेंडू अडवणं महत्वाचं होतं. गुड फिल्डिंग. कौतुक करूया. आणि तेवढ्या 2 धावा. अजूनही मॅच केली नाही. विक्की गावणे मॅच मध्ये अजूनही भरभक्कम खेळ करावा लागेल. मोठा खांदा 40+ नेरे 40+. सामना अजूनही गेला नाही. एक षटकार मॅच बनवेल टीम नेरेला तर डॉट बॉल विकेट कमबॅक करेल मोठा कांदा 40+ ला. साहजिकच सर्वांच्या नजरा मॅचकडे. धीरज कवतिया याच्याकडे कॅपॅसिटी कुवत. हे फलंदाज जर मैदानावर थांबल्या तर नाकीनं आणू शकतात. एक फटका अंतर कमी करेल. 5 मध्ये 12. खेचण्याचा प्रयत्न नाही. आला डॉट बॉल. दबाव वाढला नेरे 40+ वर. चला सामना सूर्य. कोणी मैदानामध्ये आपल्या वाहन घेऊन येऊ नका. मॅच ऑन आहे. रंगतदार एक मोठा फटका मॅच बनवेल. आता चेंडू शिल्लक. 4 आणि 12ची गरज. 4 बॉल 12. कान मंत्र दिला. टिप्स दिल्यात. आणि क्रिकेट खेळामध्ये हे महत्वाचं असतं. तुम्हाला मोटिवेट करणं महत्वाचं असतं. आणि धीर दिलाय गोलंदाज संग्राम यांना. 4 बॉल 12. गोलंदाज संग्राम. स्ट्रायकर इनला धीरज कवते. हो थोडासा दबाव आहे. आला हा चेंडू. वाईट बॉल. समीकरण बनेल 4-11. मी मगाशीच म्हटलं का धीरज कवते मोठे हिमतीचे खेळाडू आहेत. हार मानणार ते नाही. दोन्ही संघानं आता मॅचला सिरियसली घेतलंय. 4 बॉल 11. 4 चेंडू आणि 11 धावेची गरज. नेरे 40+ मॅच ऑन आहे. 43चं टार्गेट. धावा झाल्या 32. 4-11. स्लोवर 1 खाली ठेवला. गुड बॉलिंग. जर तुमच्याकडे असे स्टॉक बॉल असतील ना तर तुम्ही फलंदाजांना थांबवू शकता. दबाव वाढला धीरज गवतेवर. काय फसवलं. आपली चलाकी बुद्धिमान क्रिकेट इंटेलिजंट क्रिकेट दाखवलं. मोटिवेट होत असताना संग्रामला पाठीराखण करताना. मॅच अजूनही गेली नाही. 3 मध्ये 11. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. समीकरण होतं आपण पाहिलं विनिंग कॅल्क्युलेशन
चेंडू आणि धावांचं अंतर कुठेतरी सोपं होतं, आता अवघड बनले. 3 मध्ये 11. हा फटका आलाय डीप कडे, आलाय षटकार. 6 मध्ये 14 हव्या होता. मॅच आता जरूर पाहायला मिळते. मध्यरात्रीनंतर वातावरण गरम करणारा सामना. चला लक्ष वेधू. 38 झाले, 4 विकेट 43. ज्या धीरज गवतेवर जबाबदारी आहे, ज्या विलीनं अक्षरशः गोलंदाजी धुलाई केली होती. नेरेचा 10 मध्ये 23 आणि धीरज गवते त्याला पलटवार. 9 मध्ये 17. आता विनिंग कॅल्क्युलेशन 2 चेंडू आणि 5 धावा. मॅच अजूनही गेली नाहीये. मोठा कांदा 40+ला अगदी लास्ट मोमेंटला मॅच गरम झाली. चला प्रेक्षक वर्ग 40+, आवाज येऊ द्या टाळ्यांच्या. गुड बॉलिंग बघा, दिशा टप्पा विभिन्नता. चेक करतो, पुन्हा रेफर केलंय बघा. चेंडू डिलिव्हर झाला, आपण चेक करतो. ऑफिशियल्स व्हेरी क्रुशियल मोमेंट्स. डाऊट्स आले, दबाव. चला फिल्डिंग सेट. नेरे 40+. लक्ष वेधतो आपण. अतिशय घमासान युद्ध. एक षटकारानं मॅच बनवले आणि आता ऑफिशियल्स कनेक्टेड. निर्णय आपल्यापर्यंत येईल. डिसिजन पेंडिंग. टप्पा पडला. वेस्ट हाईक. रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण चेक करतोय. लाईन ऑफ डिलिव्हरी चेक केली विशू कोळी सरानं आणि त्यानंतर यस फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. 1 बॉल 5. एक मोठा फटका. मॅच जिंकवेल. जर गोलंदाजी आवडले असेल तर संग्रामचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग संग्राम. मॅच मध्ये कमबॅक करताना संग्राम. धीरज गवते स्ट्रायकर एंडला. 1 चेंडू 5. क्लोज मॅच. तर कांचन पालकर आमचे उपसरपंच केवाळ्याचे यांच्याकडून प्राइज आले. षटकार आला तर 500. मॅच ऑन आहे. 1 बॉल 5. चला प्रेक्षक वर्ग, देवाबाई यांच्या वतीनं 1000 बोली वाढेल. 1 बॉल 5. ओहो, प्रयत्न कमालीचे झाले. डीप कडे अगदी लास्ट मोमेंटला हा सामना जिंकला मोठा कांदा 40+.